नमस्कार, मी डॉक्टर अक्षय मुलमुले. तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे आवाज थोडासा क्लिअर येत नाही आहे, त्याच्यामुळे एखाद वेळा थोडेसे शब्द स्पष्ट ऐकू येणार नाही, त्याच्याबद्दल क्षमस्व. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल या मिशनशी जुळून मला एका दशकापेक्षा जास्ती कालावधी उमटलेला आहे. मी इथे दंत शल्य चिकित्सक म्हणून साधारणतः मागच्या 10-11 वर्षांपासून सेवा देतो. माझे सहयोगी डॉक्टर गौरव सर यांनी इथे दातांवरचे उपचार, आपण इथे करत असलेले उपचार, दातांचा काय आजार असले की आपण त्याला काय उपचार करतो, काय ट्रीटमेंट करतो, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. पण माझा मुद्दा आहे किंवा इथे आपण विवेकानंद मेडिकल मिशनच का, एक खाजगी व्यावसायिक दवाखाना का नाही, त्याच्यावर आपण थोडासा आज एक प्रकाश टाकूया. जी ट्रीटमेंट इथे होते ती बाहेर तुम्हाला कोणत्याही खाजगी व्यावसायिक दवाखान्यात पण मिळू शकते. तुमच्या घराजवळ जे तुम्हाला सोयीस्कर आहे तिथे पण ती ट्रीटमेंट होऊ शकते. मग इतक्या दूर खापरीला या मिशनलाच का बरं यायचं, त्याच्यावर आपण आज थोडं बोलूया. दातांचा उपचार म्हटला की दोन गोष्टी ज्या आपल्या डोळ्यासमोर येतात, त्या दोन सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे खर्च आणि वेळ. सामान्य मध्यमवर्गीय माणूस खर्चाकडे लक्ष देतो, ते बरोबर पण आहे. दातांचा उपचार मेन प्रॉब्लेम असा असतो की तो कोणत्याच इन्शुरन्समध्ये, सरकारच्या कोणत्याच योजनेमध्ये कव्हर करायचा नसतो, होत नसतो. त्याच्यामुळे तो तुम्हाला तुमच्या खिशातनंच द्यावा लागतो. ते प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही आहे. त्याच्यामुळे त्याची पण काळजी आपण इथे घेतो. दुसरा एक गोष्ट अजूनही जी महत्त्वाची, मगाशी मी म्हटलं की वेळ. प्रत्येकाला वेळेनुसार जी ट्रीटमेंट लागते त्याला वेळेत जे करता येते, कमीत कमी वेळात आपल्याला त्याला योग्य ट्रीटमेंट कशी देता येईल, इथे आपण तो विचार करतो. खर्चाचा एक भाग सांगायचा झाला तर खाजगी दवाखान्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक प्रॉफिटसाठी म्हणा, फायद्यासाठी म्हणा ट्रीटमेंट सांगितली जाते. पण इथे आपण जे उपचार सांगतो, जो खर्च सांगतो, तो पेशंटच्या दृष्टिकोनातून सांगतो. तो त्याला इथे यायला कापावं लागेतलं अंतर असेल, त्याची आर्थिक बाजू असेल, त्याला लागणारा वेळ असेल, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन त्याला ती ट्रीटमेंट सांगतो. अजून एक महत्त्वाचा भाग सांगायचा म्हणजे जे मेडिकली कॉम्प्रोमाइज पेशंट असतात. मेडिकली कॉम्प्रोमाइज म्हणजे ज्यांना हृदयरोग असेल, हार्टचा, बीपीचा, शुगरचा काही त्रास असेल, हिस्ट्री ऑफ एपिलेप्टिक असेल, ज्याला आपण मिरगीचा आजार म्हणतो, त्या लोकांमध्ये हा आपण सहसा बघितलं गेला आहे की ते दातांचा उपचार करायला टाळतात. कारण उपचाराच्या दरम्यान एखाद वेळेला जर काही कॉम्प्लिकेशन आलं तर ते हँडल करायची सुविधा, ते तज्ज्ञ एका लोकल लहानशा दवाखान्यामध्ये नसतात. इथे आपल्याकडे एक तज्ज्ञ चमू 24 तास 24/7 बॅकअपमध्ये असते. तेव्हा अनफॉर्च्युनेटली काही जरी त्रास झाला तरी जी गोष्ट आपल्याला प्रायव्हेट दवाखान्यात नाही करता येत ती इथे सहज करता येते. अजून एक इथला फायदा सांगायचा म्हणजे इथे ज्यांचा दवाखाना जो नॉर्मली असतो तो सकाळी 10 ते 6, 10 ते 8 वाजेपर्यंत असतो. त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली तुम्हाला काही त्रास वाटला, पेशंटला काही त्रास वाटला, ॲनेस्थेशिया उतरल्यावर जर पेशंटला काही त्रास वाटला तर त्याच्याकडे रात्रभर तो त्रास, ब्लिडिंग असेल तर ब्लिडिंग सहन करण्याशिवाय आणि सकाळची वाट होऊन डॉक्टर परत येऊन त्यांना दाखवण्यापर्यंतची वाट बघण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. पण इथे आपल्याकडे एक तज्ज्ञ डॉक्टरांची चमू कॅज्युअल्टीमध्ये 24 तास रात्रभर अवेलेबल असते. इथून ट्रीटमेंट करून गेल्यानंतर अनफॉर्च्युनेटली देव न करो जर कोणाला काही त्रास वाटला तर तुम्ही कधी पण इथे येऊन दाखवू शकता. अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे इथे आपल्याकडे इन हाऊस सोनोग्राफीची मशीन आहे, स्वतःची सिटी स्कॅनची मशीन आहे. काही वेळेला काही गोष्टी अशा घडतात की त्या डोळ्यांनी दिसत नाही. आपण जो नॉर्मल एक्सरे दातांसाठी काढतो त्याच्यात ते व्हिजिबल होत नाही. मग त्यांना एक स्पेशलाइज सिटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी अशा थोड्या तज्ज्ञ डायग्नोस्टिक एक्सरेची गरज असते. या गोष्टींसाठी तुम्हाला प्रायव्हेट दवाखान्यात तिसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं. पण इथे ती सगळी सोय अवेलेबल असल्यामुळे एकदा तुम्ही आत आलात की तुम्हाला पॅथॉलॉजीसाठी म्हणा, सोनोग्राफीसाठी म्हणा, सिटी स्कॅनसाठी म्हणा, कुठेच बाहेर जायचं काम नाही. इथे आणखीन एक मुद्दा जो सांगण्यालायक आहे की जनरली लोकांमध्ये असा समज असतो की दातांचे इन्स्ट्रुमेंट जे वापरले जातात ते माझे वापरले आहेत का, अजून कोणाचे माझ्यात वापरले आहेत का, माझे अजून कोणात वापरले जातील का, हा मुद्दा इथे नसतो. इथे आपण दातांचं डिपार्टमेंट जरी असेल तरी एक पूर्ण हॉस्पिटलचा एक प्रोटोकॉल फॉलो करतो. प्रोटोकॉलनुसार दिवसभरात होत असलेला पेशंट जो ऑन ॲन ॲव्हरेज असतो त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट इन्स्ट्रुमेंटचे सेट आपल्याकडे अवेलेबल असतात.
त्याच्यामुळे एकदा वापरलेलं गेलेलं इन्स्ट्रुमेंट साधारणतः 1.5-2 दिवस तरी परत वापरायची शक्यता नाही राहत. एकदा आपण इन्स्ट्रुमेंट वापरलं की ते सगळे इन्स्ट्रुमेंट ऑटोक्लेव्ह म्हणजे शास्त्रीय पद्धतीने स्टरलाइज करणं इन्स्ट्रुमेंट, हे प्रोटोकॉल आपण इथे वापरतो. हेच साधन जे मोठे ऑपरेशन्स होतात ते इन्स्ट्रुमेंट्स पण आपल्या इन्स्ट्रुमेंट सोबतच क्लीन होतात. त्याच्यामुळे इन्फेक्शनची भीती शक्यतो नाही राहत. एक मुद्दा आणखीन असा असतो की जेव्हा रोड ॲक्सिडेंटमध्ये काहींचा जबडा फ्रॅक्चर होतो, चेहऱ्याला मार लागतो, तुम्ही एका मोठ्या हॉस्पिटलला जाता, तिथे बेसिकली तुमचं फ्रॅक्चरचं ट्रीटमेंट होते, चेहऱ्याचे उपचार केले जातात. पण मग दातांच्या उपचारांसाठी, छान दिसण्यासाठी म्हणा किंवा तुटलेले दात रिकवर करण्यासाठी किंवा ते रिप्लेस करण्यासाठी मग तुम्हाला आणखीन 1-2 ठिकाणी रेफर केलं जातं की आता उरलेला उपचार तुम्ही तिथे पूर्ण करा. पण आपल्याकडे विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये ऑपरेट केलेल्या पेशंटला एकदा तो OTमधनं ऑपरेट झाल्यावर आपल्याकडे दातांची सोय, ट्रीटमेंट, रिकव्हरी, रिहॅबिलिटेशन जे आपण ज्याला म्हणतो, की पेशंटला ऑपरेशन नंतर तो व्यवस्थित दिसला पाहिजे आणि छान जेवला पाहिजे. जबड्यांच्या फ्रॅक्चरचं ट्रीटमेंट झाल्यानंतर त्या सगळ्यांची काळजी एकाच छताखाली इथे आपण घेतो. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळ्या कुठेच जायची गरज नाही. या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या बेसिकली माझ्या सांगण्यापेक्षा जेव्हा आपल्याला आपल्या परिचितांना गरज पडेल तेव्हा इकडे या, याचा अनुभव घ्या आणि मी जे बोललो आहे ते 100% खरं आहे याचा अनुभव घ्या, याची मी सगळे आपल्याला विनंती करतो. इथे आपण प्रत्येक पेशंट झाल्यानंतर प्रत्येकाकडनं फीडबॅक फॉर्म, म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर आलेले अनुभव, इथे मिळालेल्या सेवांबद्दल तुमचं मत, याच्याबद्दल एक फीडबॅक फॉर्म आपण भरून घेतो आहे. त्याच्यामुळे आता आमची सेवा जी आहे ती दिवसेंदिवस इम्प्रूव्ह होत चालली आहे. कारण आपल्याला वाटते की आपण बरोबर करतोय, पण पेशंटच्या दृष्टिकोनातनं जर अजूनही कुठे इम्प्रूव्हमेंटला स्कोप असेल तर 100% त्याला आपण वाव देतो आहे. त्यांनी जे फीडबॅक फॉर्म भरले त्याचं आपण दिवस संपल्यानंतर जे इव्हॅल्युएट करतो, ज्या चुका झाल्या आहेत, जिथे इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे त्याच्याकडे लक्ष देऊन आपण पुढे जातो आहे आणि सगळ्यांना कमी दरात अति उच्च दराची सेवा अत्यल्प दरात मिळेल याची आपण काळजी घेतो. धन्यवाद. जय श्री.